आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी. एमपीएससीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोटमध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार आणि देशातले शेअर बाजार उच्चांकी पातळीवर बंद. संशोधनातून स्वावलंबन हाच आजचा आपला मंत्र बनला आहे. विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही, तर प्रत्येकाच्या आशा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुण्यातल्या 3 परमरुद्र सुपर कम्प्युटिंग प्रणाली तसंच उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं आज केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असून डिजिटल क्रांतीच्या युगात संगणकीय क्षमता हा राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय बनत असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुमारे 130 कोटी रुपये किमतीचे आणि स्वदेशी बनावटीचे 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर विकसित करण्यात आले आहेत. हे सुपर कम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकाता इथं संशोधनासाठी ठेवले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज सियाचीन इथल्या लष्करी तळाची पाहणी केली. सियाचीन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. सियाचीन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. तसंच या सैनिकांच्या कुटुंबाचेही राष्ट्रपतींनी आभार मानले. सियाचीन लष्करी तळावर असलेल्या युद्ध स्मारकावर राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली. माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद यांच्यानंतर सियाचीनला जाणाऱ्या द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आहेत. संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात केली आहे. या मूलमंत्राचं पालन करून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले. मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना आता जोमानं काम करेल, असं त्यांनी सांगितलं. भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीनं खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महाविजय संवाद या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा आज केली. शिवसेनेच्या युवासेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या 3 विभागांकडून उद्यापासून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. गेल्या 2-2.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारनं केलेली कामं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी या अभियानांतर्गत दररोज एक नेता आणि उपनेता एका विधानसभा मतदारसंघाला भेट देईल. तिथल्या 5 ठिकाणी जाऊन गाठीभेटी, मेळावे घेतले जातील, असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं आज 15 दिवसांची कोठडी आणि 25,000चा दंड ठोठावला. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे. ही यादी विविध न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर केली असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. ओरोसी इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते.
राजकोट इथं शिवछत्रपतींचा पूर्णाकृती ब्रांजचा पुतळा उभारला जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारली जाणार असून या दोन्हीसाठी एकूण 100 कोटी खर्च प्रस्तावित असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळा 6 महिन्यात तर शिवसृष्टीचं काम 1 वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले. यावेळी प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. देशातल्या शेअर बाजारांनी आजही विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स 17 दरम्यान 86,000च्या उंबरठ्यावर जाऊन आला. दिवसअखेर सेन्सेक्स 666 अंकांनी वधारून 85,836 अंकांवर तर निफ्टी 2,012 अंकांची वाढ नोंदवून 26,216 अंकांवर बंद झाला. चीननं दिलेलं आर्थिक प्रोत्साहन पॅकेज, आशियाई निर्देशांकातली तेजी याचा परिणाम शेअर बाजारात झाला. अकोल्याच्या कापूस शेतीचं प्रारूप संपूर्ण विदर्भात राबवण्याचा मानस केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला आहे. सध्या अकोल्यात 3,500 हेक्टरवर मोठ्या प्रमाणावर रोपण करून प्रति हेक्टर 1,500 ते 1,800 किलो कापसाचं उत्पादन घेतलं जात आहे. पुढच्या वर्षी हे उत्पादन अकोल्यात 50,000 हेक्टरवर घेण्याचं नियोजन आहे. नागपूरच्या दौऱ्यात त्यांनी वर्धा रोड इथल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत बियाणे कंपन्या, शास्त्रज्ञ, जिनिंग कंपनीचे मालक तसंच इतर संबंधितांची बैठक घेतली. देशात कापसाचं उत्पादन पुढच्या वर्षी किमान 1,000 किलो प्रति हेक्टरपर्यंत वाढावं यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. कृषी क्षेत्रानंतर रोजगार देणारं मोठं क्षेत्र वस्त्रोद्योग आहे. 2030पर्यंत या क्षेत्रात 6 कोटी लोकांना रोजगार देऊ असं ते म्हणाले. रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं MIDCसह आणखी काही प्रकल्प उभारले जाणार आहेत. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त अहमदनगर महानगरपालिकेनं शहरात आज स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत विद्यार्थी तसंच पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातल्या तुंबलेल्या गटारांमधून शेकडो टन कचरा काढून स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. याविषयी आयुक्त यशवंत दांडगे यांनी सांगितलं. या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आज आनंदधाम, आनंद ऋषींची जी समाधी आहे त्या परिसरामध्ये आपण स्वच्छता मोहीम राबवली. मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्वांना माझे आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे. हवामान विभागानं उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी. MPSCकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोटमध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार आणि देशातले शेअर बाजार उच्चांकी पातळीवर बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.